Welcome friends. Today we are going to start the second chapter of algebra, real numbers, वास्तव संख्या ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. ठीक आहे. सो रियल नंबर्स म्हणजे नेमकं काय किंवा त्याचा यूज काय. जसं आपण 8th मध्ये रॅशनल नंबर पाहिलं की ज्याचा जनरल फॉर्म जो असतो स्टँडर्ड फॉर्म m/n या फॉर्मॅटमध्ये असतो तो नंबर. ठीक आहे. त्याच्यात आपण सुरुवातीला याच्यात आणखीन एक गोष्ट पाहिली पहा. सेट आपण ज्यावेळेस ज्यावेळेस सेट्सनं सुरू केली त्यावेळेस आपण काही नंबरचे टाइप्स पाहिले होते. राईट. ओके. सो त्यातला पहिला जो होता तो होता नॅचरल नंबर्स. ओके. नॅचरल नंबर्स. त्याच्यानंतर आपण पाहिला होल नंबर्स. त्याच्यानंतर आपण इंटिजर्स पाहिला. ओके. इंटिजर्स. त्याच्यानंतर पाहिलं होतं आपण रॅशनल नंबर्स आणि मला वाटतं हे तुम्हाला दिलेलं पण आहे. ठीक आहे. आणि रॅशनल नंबरच्या नंतर आपण पाहतोय रियल नंबर्स. ठीक आहे. आता पहा यांना इंडिकेशन्स, यांना नेमकं काय म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे आपण याला शॉर्टमध्ये जसं याला आपण n म्हणतो. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो w म्हणतो. ठीक आहे. तसंच इंटिजर्ससाठी आपण काय म्हणतो i म्हणतो. रॅशनल साठी मात्र q हा वर्ड वापरला जातो. q आणि r हा पुन्हा वापरला जातो रियल साठी. ठीक आहे. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात आली असेल, नॅचरल नंबर्स. आपल्याला नॅचरल नंबर्स माहिती आहेत. नॅचरल नंबर्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम 1. राईट. ओके. 1 2 3 4 आणि एक लक्षात घ्या की याचे सगळेच म्हणजे सगळे जे आहेत ते अनलिमिटेड आहेत. ओके. फक्त काय की कुठल्या साईडला. आता हा नॅचरल नंबर जो आहे तो काय म्हणू आपण त्याला पॉझिटिव्ह साईडला अनलिमिटेड आहे. ठीक आहे. सो होल नंबर स्टार्ट फ्रॉम 0 1 2 3 4 डॉट 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 डॉट. म्हणजे याच्यात एकाची श्रीमंती असते, फक्त एका गोष्टीनं तो जास्त धनाढ्य आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर इंटिजर जे असतात त्याच्यामध्ये आपण काय करतो पहा, त्याची सुरुवातच अनलिमिटेड पासून होते. सपोज -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 डॉट 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 डॉट. ठीक आहे. म्हणजे हा याच्यापेक्षा नक्कीच धनाढ्य वाटतोय. देन रॅशनल नंबर्स म्हणजे कोणता आला. रॅशनल नंबर मीन्स द नंबर्स विच आर इन द फॉर्म ऑफ m/n. ओके. m/n फॉर्म मधले म्हणजे प्रत्येक फ्रॅक्शन जो आहे फ्रॅक्शन याच्यामध्ये काही नंबर्स येतात. आपण रॅशनल नंबर्स दाखवले पण नंबर लाईन वरती. ठीक आहे. म्हणजे काय, ह्या दोघांच्या मध्ये एक नंबर असतो कुठला तरी 3/2 असतो या दोघांच्या मध्ये. ठीक आहे. तर तो 3/2 प्लस हे सगळे आर कॉल्ड रॅशनल नंबर. लक्षात येते का पहा. म्हणजे हे तर सगळे त्याच्यात आलेच. ठीक आहे. आणि त्याच्यात पुन्हा जे काही अपूर्णांकात नंबर येणार आहेत म्हणजे ज्याला फ्रॅक्शन म्हणतो आपण, तर फ्रॅक्शन मधले सगळे नंबर याच्यामध्ये येणार आहेत. मीन्स तुम्ही कुठलेही लिहू शकता याच्यात, कुठलेही नंबर्स म्हणजे नंबर लाईन वरती जे आहे ते, नंबर लाईन वरती जे दिसत नाही ते सुद्धा. ओके. दोज आर कॉल्ड रॅशनल नंबर्स. मीन्स m/n फॉर्म मधले जे काही नंबर्स आहेत ते सगळे ह्या फॉर्म मध्ये असणारे सगळे नंबर्स तुम्हाला काय करता येतात, रॅशनल नंबर्स म्हणून लिहिता येतात. देन व्हॉट इज रियल नंबर. दिस इज द नेम ऑफ अवर चॅप्टर. राईट. मग रियल नंबर्स म्हणजे काय. रियल नंबर मीन्स द कलेक्शन ऑफ ऑल द नंबर्स. रियल नंबर म्हणजे काय होईल, सगळ्या नंबर्सचं कलेक्शन म्हणजे रियल नंबर होईल. म्हणजे ह्याच्यातले पण नंबर्स आले, हे पण आलं, हे पण आलं, हे पण आलं, सगळं मिळून जे झालं त्याला काय म्हटलं आपण, म्हणजे थोडक्यात हे इंडिया झाल्यासारखं झालं. बरोबर आहे. म्हणजे हे वेगवेगळे स्टेट्स आणि शेवटी हे इंडिया. म्हणजे हे सगळे स्टेट्स पुन्हा याच्यात इन्क्लूड होतातच. ह्या सगळ्या स्टेटचा मिळूनच तो होतोय. म्हणजे याचा अर्थ इंडियामध्ये हे पण येणार आहे, हे पण येणार आहे, हे पण येणार आहे, हे पण येणार आहे. ओके. म्हणजे याच्यात कोणते येणार, द कलेक्शन ऑफ, यू कॅन राईट लाईक दिस, द कलेक्शन ऑफ ऑल नंबर्स. ओके. म्हणजे सगळ्या नंबरचं जे कलेक्शन आहे दॅट इज कॉल्ड रियल नंबर. ओके. तर आपण त्याच्यासाठी काय चिन्ह किंवा काय आपण सिम्बॉल म्हणूयात किंवा लेटर्स म्हणूयात वापरतो तेही लक्षात घ्या. नॅचरल नंबर मीन्स n, होल मीन्स w, i मीन्स इंटिजर्स, q मीन्स रॅशनल. ओके. आता आपल्याला रॅशनल बरोबर इररॅशनल एक कन्सेप्ट शिकायची. ठीक आहे. रॅशनल आणि इररॅशनल. ठीक आहे. तर ते पण आपल्याला म्हणजे आपल्याला याच्यावर तर थोडा जोर द्यायचाच आहे, पण हे पण आपल्याला म्हणजे आता रिअल आपण बघणार आहेत म्हणजे लक्षात घ्या की सगळंच बघणार आहेत. आपल्या चॅप्टरचं नाव रिअल नंबर आहे म्हणजे फक्त रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजे काय, याच्यात नॅचरल शिकणार आहेत आपण, इंटिजर शिकणार आहेत, सगळंच. कारण हे म्हणजे सगळंच आहे. ह्या रिअल मध्ये सगळेच आहेत. ठीक आहे. रिअल मध्ये सगळे नंबर्स येतात, त्याच्यामुळं आपण जे शिकणार आहोत ते सगळं शिकणार आहेत. रिअल म्हणजे फक्त रिअल नंबर म्हणजे एकच टाईप आहे असं नाही. ठीक आहे. सो लक्षात घ्या. सो रिअल नंबर मीन्स द कलेक्शन ऑफ ऑल द नंबर्स. ओके. सो इफ यू वॉन्ट प्लीज टेक द स्क्रीनशॉट.
Okay, now we know that natural numbers, whole numbers, integers, rational numbers and real numbers, right? आता मला सांगा हे आपण नंबर्स वेब डायग्राम थ्रू दाखवता येतील का? ओके, नक्कीच दाखवता येतील. मग पहिल्यांदा आपण काय करूयात, एन दाखवूया. त्याच्यात एन मीन्स नॅचरल नंबर्स, राईट. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा टाईप आपण बघितला तर होल नंबर, राईट. म्हणजे होल नंबर हे अशा पद्धतीने येतील, ठीक आहे. त्याच्यानंतर काय येतील बघा, होल नंबर नंतर येतात इंटिजर्स, लाईक दिस, बरोबर आहे. म्हणजे आपण इथं काय लिहिले, तर इथं लिहिलं डब्ल्यू मीन्स होल नंबर, इथं लिहितो आपण इंटिजर्स. नाव द नेक्स्ट इज रॅशनल नंबर्स, बरोबर आहे. आता रॅशनल नंबर्स म्हणजेच काय म्हणतोय आपण बघायला, रॅशनल नंबर मीन्स काय, क्यू, राईट. आणि शेवटी जो राहिला तो राहिला कुठला आता, रिअल नंबर, ज्याला आपण काय म्हणतोय, रिअल नंबर्स म्हणतो, ठीक आहे. ओके, दिस इज रिअल नंबर. ओके, आता हे लक्षात घ्या की याच्यात काय झालं, हा जो आहे तो युनिव्हर्सल सेट झाला. आपण जे लास्ट चॅप्टर मध्ये पाहिलं होतं की व्हॉट इज युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट मीन्स काय, सगळे एलिमेंट्स याच्याकडे आहेत यांच्यातले, ठीक आहे. म्हणजे हा जो आहे तो याचा सबसेट आहे. मीन्स तसं म्हणता येईल का बघा, एन इज सबसेट ऑफ डब्ल्यू. म्हणजे डब्ल्यू मधले सगळे एलिमेंट सगळे याच्याकडे नाहीत, पण एन चे सगळे एलिमेंट याच्याकडे आहेत. एन कडे कोण नाही, फक्त झिरो नाही, बिकॉज ऑफ झिरो हा कमी पडतो, ठीक आहे. सो पण डब्ल्यू हा कोणाचा तरी सबसेट आहे. डब्ल्यू इज सबसेट ऑफ कोणाचा, आयचा सबसेट आहे, राईट. आता हा सबसेट आहे आयचा, मग आय कोणाचा सबसेट आहे का बघा, हो आहे, नक्कीच क्यूचा आहे. मीन्स इट इज सबसेट ऑफ क्यू अँड देन एव्हरीवन इज सबसेट ऑफ आर. म्हणजे याचा अर्थ पहा, इथं आपल्याला म्हणता येईल की आर हा सगळ्यांचा युनिव्हर्सल सेट आहे. म्हणजे तुम्ही जे पण पाणी घ्याल ते आर मधूनच घ्याल, ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्यायचंय काय की हा इंडिया आहे, मग तुम्ही कुठं जरी राहिलात, काश्मीरमध्ये राहिलात किंवा अलीकडं कुठं जरी राहिलात तरी तुम्ही भारतात राहिल्यासारखं आहे. म्हणजे कुठेही राहा, शेवटी तुम्ही रिअल नंबर्स, कुठलाही नंबर उचलला की तो कसला असणार आहे, रिअल असणार आहे. मग तो रॅशनल असेल किंवा कुठला असेल. फक्त एक लक्षात घ्यायचं आहे की सगळ्या नंबरचं जे कलेक्शन असेल हे सगळे मिळून जर एकत्र केलं तर त्यांना आपण काय म्हणतो, रिअल नंबर. सो वी कॅन ड्रॉ दिस बाय दिस वेब डायग्राम, राईट. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला त्याची वेब काढता येते. आपल्याला त्याची जी डायग्राम आहे ते आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतोय. ओके, आणि याच्यातून काय शिकायचं आहे, एन इज सबसेट ऑफ डब्ल्यू, डब्ल्यू इज सबसेट ऑफ आय, आय इज सबसेट ऑफ क्यू अँड क्यू इज सबसेट ऑफ आर. Means these four sets are subset of R. It means R is universal set, ज्याला आपण विश्वसंच असं म्हणतो मराठीमध्ये, ठीक आहे. तर R काय झाला, सगळ्यांचा युनिव्हर्सल सेट झाला. ओके, इफ यू वॉन्ट प्लीज टेक द स्क्रीनशॉट. नाउ लास्ट इयर वी लर्न अबाउट द कंपॅरिझन ऑफ द रॅशनल नंबर्स, राईट. रॅशनल नंबर्स मध्ये कंपॅरिझन कशा पद्धतीने असतं, ज्याच्यामध्ये आपण हे शिकलो होतं, आठवत असेल पहा, ए अपॉन बी अँड सी अपॉन डी बोथ आर द रॅशनल नंबर्स. हा पण रॅशनल आहे, हा पण रॅशनल आहे. आता रॅशनल आहे याचा अर्थ लक्षात घ्या, बी कॅनॉट बी झिरो अँड डी ऑल्सो कॅनॉट बी झिरो. यांच्या व्हॅल्यू झिरो असू शकत नाही, झिरो असतील तर चालणार नाही, ते रॅशनल कसे होतील, ठीक आहे. सो आता आपण याच्यात कंपॅरिझन मध्ये काय पाहिलं होतं की ए अपॉन बी मोठा कधी असतो, सी अपॉन डी मोठा कधी असतो, ते दोघे इक्वल कधी असतात. तर त्याच्यासाठी तीन गोष्टी आपण पाहिल्या होत्या. वी लर्न द थ्री थिंग्स. ओके, आपण त्या ज्या तीन गोष्टी आहेत त्या तीन गोष्टींचा विचार करणार आहोत. सो धॅर सपोज जर समजा ए इंटू डी केलं, म्हणजे ए आणि डीचं मल्टिप्लिकेशन केलं आणि ते मल्टिप्लिकेशन जर मोठं आलं, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर मोठं आलं आणि बी इंटू सी काय आला, छोटा आला, तर याचा अर्थ काय होतो, ए अपॉन बी इज ग्रेटर दॅन सी अपॉन डी. क्लिअर आहे का पहा. म्हणजे काय, तर जर समजा तुम्हाला फ्रॅक्शन्स दिले दोन, ठीक आहे, हा आणि हा, तर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि ए आणि डीचं मल्टिप्लिकेशन मोठं आलं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं मोठं आलं, तर याचा अर्थ हा पहिला फ्रॅक्शन जो आहे तो मोठा असतो. याचंच अपोजिट असं होतं की जर समजा ए इंटू डी या दोघांचं मल्टिप्लिकेशन लहान आलं कोणापेक्षा, बी इंटू सी पेक्षा, तर याचा अर्थ असा होतो ए अपॉन बी इज लेस दॅन सी अपॉन डी. अँड द लास्ट थिंग इज दॅट इफ दॅर इज ए इंटू डी इज इक्वल विथ बी इंटू सी, okay, then a upon
बी इज इक्वल विथ सी अपॉन डी. म्हणजे कंपॅरिझन ज्या वेळेस करत असतो आपण, जर दोघांचं मल्टिप्लिकेशन मोठं आलं या दोघांचं तर हा पहिला मोठा, ठीक आहे, या दोघांचं मोठं आलं तर हा दुसरा मोठा, आणि दोघांचं सारखं आलं तर दोघं इक्वल. साधी गोष्ट आहे. ठीक आहे, सपोज आता मी या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतोय 3/5. ओके, 3/5, आणि मी दुसरा इथं नंबर घेतोय 1/3. साधी गोष्ट आहे. बघा आता 3/5 आणि 1/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 3 काय येणार याचा 9 आलं. ओके, आणि याचं 5 1 5 आलं. विच इज ग्रेटर? हा ग्रेटर आहे. 9 मोठा म्हणजे याच्यात हा मोठा असायला पाहिजे. क्लिअर. आता इकडं जर आपण गेलो, समजा आपल्याला असं दिलंय काय 3/5, आणि इकडं जो नंबर दिलेला आहे तो नंबर काय दिला पहा 5/2. ओके, तर आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 3 2 6, 5 5 25. विच इज ग्रेटर? 25 इज ग्रेटर. इट मीन्स दिस 5/2 इज ऑल्सो ग्रेटर. सिमिलरली इथं गेलो आपण, समजा 1/2, आणि इकडे दिलंय तुम्हाला 9/18. मग तुम्हाला दिसतंय 9/2 आणि 18 हा मोठा आहे, म्हणजे हा मोठा आहे असं करता येईल का? नाही. यू हॅव टू क्रॉस मल्टिप्लाय देम. सो 18 1 18, 9 2 18, बोथ आर इक्वल. इट मीन्स दोज आर ऑल्सो इक्वल. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय, आणि जर पहिला चौथा मोठा आला तर पहिला फ्रॅक्शन मोठा, दुसरा तिसरा मोठा आला तर दुसरा फ्रॅक्शन मोठा. ओके, सो दिस इज द कंपॅरिझन. आपण हे कंपॅरिझन 8th मध्ये सुद्धा शिकलेलो आहोत. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now we are going to take the properties of rational numbers. Okay, so what are the properties of rational numbers? Rational numbers च्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. The properties are used in addition and multiplication. आता या प्रॉपर्टी तुम्ही सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन मध्ये वापरू शकत नाहीत. ओके, त्या त्याच्यात सत्य होत नाहीत, पण ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये या प्रॉपर्टीज तुम्ही यूज करू शकता. कशा? म्हणजे ह्या प्रॉपर्टी दोन्हीकडे वापरतात येतात, ऍडिशन मध्ये पण आणि मल्टिप्लिकेशन मध्ये. ओके, सो द फर्स्ट इज कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी याला क्रमनिरपेक्षता म्हणतात मराठीमध्ये. सो कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? क्रम. याला क्रमाला महत्व द्यायचं नाही. ऍडिशन करताना क्रम महत्वाचा बिलकुल नाही, काही गरज पडत नाही, म्हणजे काही फरक पडत नाही जरी क्रम बदलला. म्हणजे कसं a + b जेवढा येतो तेवढाच b + a येतो. म्हणजे कसं, सपोज तुम्ही घेताय 3 + 2, ऍडिशन काय येणार आहे याचं 5 येणार आहे. and if we take like this 2 + 3, what will be the addition? Addition will be 5 again. It means that means it is not necessary to take in the fix काय म्हणू आपण त्याला सिक्वेन्स. म्हणजे सिक्वेन्स हाच असावा असा बिलकुल आग्रह नाही याच्यात. म्हणजे तुम्ही a + b घ्या किंवा b + a घ्या. मीन्स ऍडिशन तुम्ही कशाही पद्धतीने केलं तरी क्रम बदलला तरी काही फरक पडत नाही. सिमिलरली इट हॅपन्स इन मल्टिप्लिकेशन. इट मीन्स हाऊ 3 2 it will become 6. Okay, and similarly 2 3 it will also 6. This property is called commutative property. Commutativity, I think तुम्हाला commutative लिहिले वाटतं. ओके, सो commutativity म्हणजे ती प्रॉपर्टी आहे ज्या प्रॉपर्टीमध्ये ऍडिशन मध्ये आपण a + b केला काय आणि b + a केला काही फरक पडत नाही, आणि तसंच a × b केला काय आणि b × a केला काय काही फरक पडत नाही. सो द नेक्स्ट इज असोसिएटिव्हिटी. असोसिएटिव्हिटी. आता असोसिएशन हा शब्द आपण ऐकत असतो. असोसिएशन म्हणजे काय? एकत्र येणं, बरोबर आहे. आता इथं एकत्रीकरण कसं झालं पहा. पहिल्यांदा ए आणि बी दोघे एकत्र आलेत आणि पुन्हा त्यांना येऊन सी मिळालाय. तर यांचं जे ऍडिशन होईल तेच ऍडिशन जरी बी नंतर मिळाला असता आणि सी आधी आला असता तरी तेच आलं असतं. म्हणजे कसं, सपोज तुम्ही 2 + 3 + 5 करताय, ऍडिशन काय येणार पहा 2 + 3 5, 5 + 5 10, राईट. आता याचं तेच येते का बघू आपण. आता काय केलं आपण a आणि 3 म्हणजे 2 आणि 3 आधी घेतला. आता मी काय करतोय a आणि c म्हणजे हे आणि हे घेतलंय, म्हणजे 2 आणि 5 आधी घेतो. 2 + 5 घेतलं आणि +3 टाकलं. सो व्हॉट विल बी द ऍडिशन? 2 + 5 विल बी 7, 7 + 3 10. आन्सर चेंज झालं? बिलकुल नाही. मीन्स असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, असोसिएटिव्हिटी प्रॉपर्टीमध्ये आपण जरी त्यांचा सिक्वेन्स बदलून ऍडिशन केलं, म्हणजे कसं मोर दॅन 2 ज्या वेळेस असतील त्यावेळेस ही कन्सेप्ट यूज करायची. ठीक आहे, म्हणजे जरी समजा अजून एक डी जरी याच्यात असतात तरी चाललं असतं. ठीक आहे, म्हणजे जरी सिक्वेन्स. आता मग याच्यात मग a + b का करायचं? जे सोपं जातं ऍडिशन करायला ते करायचं. समजा एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. सपोज तुम्हाला दिलं 97 + 15 + 30. तर आता याच्यात ऍडिशन, आता ही प्रॉपर्टी वापरायची गरज काय ते सांगतो तुम्हाला. आता ऍडिशन तुम्ही जर या दोघांचं केलं तरी चालतंय, नंतर हा 30 ने ऍड केला तरी चालतोय,
पण आपल्याला उत्तर पटकन भेटावं म्हणून आपण काय करतो, आपल्याला जे कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने घेतो. म्हणजे कसं, आपल्याला 97 आणि 13चं ॲडिशन पटकन करता येईल. 97 + 3 100 + 10 110 + 15 125. ओके, म्हणजे जर आपण हे असं लिहिलं असतं 97 + 13 आणि प्लस पुन्हा 15 घेतलं असतं तर ॲडिशन करायला सोपं गेलं असतं. म्हणून ह्या प्रॉपर्टीज, राईट. ओके, सो दिस इज असोसिएटिव्हिटी इन ॲडिशन. ओके, नाव सी इन मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन मध्ये सुद्धा पहा, मल्टिप्लिकेशन करताय तुम्ही पहिल्यांदा 5. आता इथं काही कुठलंही साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं हे कळणे इतपत आपण हुशार आहोत नक्की. ठीक आहे. सो A × B × C इन ब्रॅकेट B × C. ओके, 5 × 3 × 5 लिहितोय आता मी इथं. ठीक आहे. आता मी काय केलं पाहिजे, यांचं मल्टिप्लिकेशन करून ब्रॅकेट सोडून घेऊया. 5 3 = 15, 15 5 = 75. ओके, आन्सर 75 तर हे ॲक्युरेट करेक्ट आहे. ठीक आहे. सो इज इक्वल्स टू, आता आपण काय करतो पहा, बी मी बाहेर घेतोय. आता बी कोण आहे, बी म्हणजे 3 आहे, 3 ला बाहेर घेतला. ए आणि सी म्हणजे कोण, 5 × 5. ओके, लेट मी चेक. 5 5 = 25 and 25 3 = 75. इट मीन्स दॅट मल्टिप्लिकेशन असं जरी केलं तरी 75 आलंय, असं जरी केलं तरी 75 आलंय. मीन्स पुन्हा एकदा असोसिएटिव्ह प्रॉपर्टी कॅन बी युज्ड इन मल्टिप्लिकेशन ऑल्सो. गुणाकारात सुद्धा ती प्रॉपर्टी तुम्हाला वापरता येते. याला मराठीमध्ये साहचर्य असं म्हणतात. ठीक आहे, याला क्रमनिरपेक्षता. ठीक आहे. नाव आयडेंटिटी. आता आयडेंटिटी म्हटलं की आपल्याला लगेच आठवतं. आयडेंटिटी म्हणजे मी समजा शाळेत आहे तर माझी एक आयडेंटिटी असते. आयडेंटिटी म्हणजे काय, तुमचं नाव तुमचंच राहिलं पाहिजे. हा नेमका कोण आहे हे ओळखण्याचं चिन्ह आहे. ते एक साधन आहे की नेमकं हे कोण आहे हे ओळखण्याचं. बरोबर आहे, म्हणजे तुम्ही शाळेत आहात तर त्याच्यामुळं आहात अशा पद्धतीने. सो आयडेंटिटी म्हणजे काय, तुमचं नाव तुमचं टिकलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुमची काही, आपण म्हणतो असतो पहा की मला माझी स्वतःची आयडेंटिटी बनवायची. स्वतःची आयडेंटिटी बनवायची म्हणजे काय, कागद घेऊन त्याच्यावर फोटो वगैरे चिटकून तयार करायचा आणि म्हणायचा ही माझी आयडेंटिटी. नो, आवर आयडेंटिटी मीन्स व्हॉट, मी काय आहे हे जगाला कळलं पाहिजे न सांगता. ओके, ते समोर आलं पाहिजे. दॅट इज आयडेंटिटी. मग इथं काय करते पहा, म्हणजे माझ्या पुढं किती जरी संकट आले तरी मी तसाच राहील, ठाम राहील. ओके, आपण काही लोक बघत असतो बा आपल्या आजूबाजूचे, तुकाराम मुंडेसारखा एक ग्रहस्थ की जो काहीतरी करण्याच्या उमेदीनं म्हणजे कुठल्याही प्रकारला, कुठल्याही प्रेशरला बळी न पडतात, त्याला जे करायचं ते करतो आणि ते व्यवस्थित आहे हे सुद्धा ते प्रूव्ह करतात. ठीक आहे. मग तसं आपली आयडेंटिटी किती जरी आपल्याला संकट आली तरी मी बदलणार नाही. ओके, म्हणजे ए मध्ये 0 ऍड झाला तरी एच होतो किंवा 0 मध्ये ए ऍड झाला तरी एच राहतो. म्हणजे ए या नंबरमध्ये 0 जर ऍड केला तर काहीही फरक पडत नाही, तो ए तसाच राहतो. सिमिलरली इन मल्टिप्लिकेशन व्हेन वी मल्टिप्लाय एनी नंबर बाय 1 वी गेट द सेम नंबर. म्हणजे आपण कोणत्याही नंबरला 1 न मल्टिप्लाय केलं तर तोच नंबर राहतो. सपोज आय वॉन्ट टू मल्टिप्लाय 82 × 1, सो व्हॉट विल बी द आन्सर, आन्सर विल बी 82. राईट. म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये आपण 1 न मल्टिप्लाय केलं तर तेच राहतं. आता तुम्ही म्हणाल सर इथं ॲडिशन करताना 0 ऍड केलं, कारण आयडेंटिटी ठेवायची होती ना, आणि इथं जर 0 ने केलं असतं तर याची माती झाली असती, याची कुठं आयडेंटिटी राहिली असती. ठीक आहे. मग आयडेंटिटी ठेवायची म्हणून आपण 1 न त्याला मल्टिप्लाय केलंय. म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये 1 न मल्टिप्लाय केलं तरी नंबर तोच राहतो, त्याची आयडेंटिटी तशीच ठेवतो. आणि ॲडिशन मध्ये 0 ऍड केला तरी नंबर तोच राहतो. दिस इज कॉल्ड आयडेंटिटी. याला काय म्हणतात मराठीमध्ये, अविकारक. अविकारक म्हणजे याला कशाचाही फरक पडलेला नाही. ओके, विकारच झाला नाही कुठला त्याला. ठीक आहे. इनव्हर्स. आता इनव्हर्स शब्दातच कळतंय, उलट किंवा व्यस्त आपण ज्याला म्हणतो. आता इनव्हर्स म्हणजे काय बघा, ॲडिटिव्ह इनव्हर्स आणि मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ही कन्सेप्ट आपल्याला झालेली आहे. 8th मध्ये पण झाली, आय थिंक 7th मध्ये पण झाली आणि स्कॉलरशिप मध्ये पण घेतलेली आपण ती. ठीक आहे. सो ए प्लस मायनस ए. आता ॲडिटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय, एखाद्या नंबरचा ॲडिटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय, त्या नंबरचा अपोजिट नंबर. त्या नंबरचा अपोजिट नंबर मीन्स सपोज मी 5 घेतला तर ॲडिटिव्ह इनव्हर्स ऑफ 5 काय आहे, -5. म्हणजे 0च्या इकडच्या बाजूला जो नंबर घ्याल, जेवढ्या अंतराने अलीकडे आल तेवढ्याच अंतराने पलीकडे जाणे शोधा कोण आहे, तोच असतो, फक्त साईन बदलून उभा असतो. ठीक आहे, लक्षात येते. म्हणजे याचा अर्थ काय की जर मी 5 घेतला तर त्याचा ॲडिटिव्ह इनव्हर्स असेल -5, 100 घेतला तर असेल -100. ठीक आहे. सिमिलरली मग जर तो आणि त्याचा अपोजिट जर ऍड केला तर उत्तर येतं 0. 5 - 5 दॅट इज 0. ठीक आहे. तुम्ही म्हणताल सर, तुम्ही म्हटलं तर ऍडिशन करायचं आणि केलं सबट्रॅक्शन. ओके, दिस इज द रूल ना. ओके, सपोज तुम्हाला काय दिलंय, 5 +
-5. आता या प्लसचं काही चालेल का ह्या मायनस पुढं? नक्कीच नाही, मग तो गेला ना. ठीक आहे, संपला तो. मग काय राहिलं 5 - 5 दॅट इज 0. ओके, म्हणजे जर दोन नंबर्स एकमेकांचे ॲडिटिव्ह इनव्हर्स असतील तर त्यांचं ॲडिशन काय येतं? नेहमी 0 येतं. क्लिअर? त्यांचं सबट्रॅक्शन 0 येत नाही, हे क्लिअर करा. सबट्रॅक्शन 0 येणार नाही. का सबट्रॅक्शन 0 येणार नाही? कारण सबट्रॅक्शन म्हणल्यावर काय होईल माहिती? कंडिशन अशी येईल आणि हे मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे त्यांचं जर सबट्रॅक्शन केलं तर तो नंबर ट्वाईस होईल, दुप्पट होईल त्या नंबरची. ठीक आहे. सो आता हा झाला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स, हा झाला ॲडिशन. आता ॲडिटिव्ह इनव्हर्स, हा झाला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. आता मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय? की जो नंबर आहे त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काढणं म्हणजे काय? सपोज तुम्हाला दिलेला नंबर 5/2, तर याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स जो असतो तो असतो 2/5. 2/5 फक्त त्याला इन्व्हर्स करायचं, म्हणजे डिनॉमिनेटर न्यूमरेटरला आणायचं, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आणायचं. दॅट इज कॉल्ड मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. मग तुम्हाला सर इथं तर ए होता, आपण नेहमी म्हणत असतो कोणाच्या खाली काय नसतं, म्हणजे एक असतंच ना, बरोबर. सो हा A/1 म्हणजेच काय? याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आपण 1/A असा घेतो. क्लिअर? म्हणजे कोणताही नंबर समजा तुम्हाला 2 जरी दिला तर त्या 2चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय असतो? 1/2 असतो. हा 2 या 2ला कॅन्सल करतो आणि उत्तर काय येतं? 1 येतं. उत्तर काय येतं? 1 येतं. म्हणजे इथं 0 येतं आणि इथं काय येतं? 1 येतं. म्हणजे याचा अर्थ काय? जर आपण ॲडिटिव्ह इनव्हर्स 2 घेतले आणि त्यांचं ॲडिटिव्ह इनव्हर्स एकमेकांचे जर घेतले तर त्यांचं ॲडिशन 0 येतं. आणि आपण जर मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घेतले एकमेकांचे 2 आणि त्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय येतं? 1 येतं. सो दोज आर द प्रॉपर्टीज रिलेटेड विथ द अँड प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबरशी रिलेटेड आहेत ज्या प्रॉपर्टीज आपण यूज करणार आहोत या होल चॅप्टरमध्ये. आपल्या लक्षात आलं पाहिजे की ॲडिटिव्ह इनव्हर्स. आता इथं एक कन्सेप्ट आपली क्लिअर करायची राहिली, तर या ठिकाणी याची व्हॅल्यू 0 असता कामा नये. कारण हे जर 0 असेल तर चालेल का? नाही. मग इथं 1 येणार नाही, उत्तर 0 येईल. कसं पहा? 0 0. ओके, ॲक्च्युली इथं 0 आला म्हणजे हा नंबर पुन्हा सांगताच येत नाही हा नंबर नेमका कोणता येतो. ओके, एखाद्या नंबरच्या डिनॉमिनेटर प्लसला 0 आल्यावर आपल्याला कळतच नाही ना नेमका तो नंबर काय आहे. अव्याख्य असतो तो नंबर, सांगता येत नाही कोणता येतो. ठीक आहे. सो मग ह्याचं उत्तरच आपल्याला सापडत नाही. त्याच्यामुळे ए कॅनॉट बी 0. एची व्हॅल्यू 0 असू शकत नाही. ओके, सो दोज आर द प्रॉपर्टीज विच आर इन युअर बुक. ओके, सो इफ यू वॉन्ट यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. ओके, रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर्स जर समजा तुम्हाला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचे असतील, डेसिमल, वी नो व्हॉट इज डेसिमल फॉर्म, पॉईंट देऊन आपण जे नंबर्स लिहितो ते, तर ते 2 प्रकारात लिहिले जातात. ओके, ज्याच्यामध्ये पहिला टाईप जो आहे तो आहे टर्मिनेटिंग. ओके, टर्मिनेटिंग. आता ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जो आहे दुसरा तो आहे नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. आता रिकर म्हणजे नेमकं काय ते लक्षात आलं पाहिजे. रिकरिंग म्हणजे काय? रिपीटिंग. ओके, रिकर होतं म्हणजे काय? एखादी गोष्ट रिपीट होते. ठीक आहे. आता पहा, टर्मिनेटिंग आणि याच्यात काय सांगितलंय? टर्मिनेटिंग म्हणजे नेमकं काय हे आपण आधी क्लिअर करूया. टर्मिनेटिंग म्हणजे काय? सपोज तुम्ही काय करताय? 10/2 करताय. 2 1 2, 2 5 10. सो यू विल गेट करेक्ट आन्सर 5. ओके, जरी समजा आपण काय केलं 21/2 केलं तर काय कराल? 2 1 2, 2 10 20, 1 उरला. क्लिअर? काय उरलं? 1 उरला म्हणजे 0 दिला, पॉईंट दिला. काय झालं? 5. 2 5 10 झालं, 2 5 10. उत्तर थांबलं. मीन्स आपण असं म्हणूयात डिव्हिजन प्रोसेस एंड. डिव्हिजन प्रोसेस काय झाली? एंड झाली, संपली. इथून पुढे डिव्हिजन होतच नाही. ओके, म्हणजे याचा अर्थ याच्या पुढं काहीही येणार नाही. 8th मध्ये आपण शिकलो होतो याच्या पुढं काही येत नसतं, म्हणजे 0 रिकर होत असतो. ठीक आहे. पण आपण याच्यामध्ये काय बघतोय की या ठिकाणी डिव्हिजन प्रोसेस एंड झाली. डिव्हिजन प्रोसेस एंड झाली. टर्मिनेटिंग फॉर्म. ओके, फर्स्ट टर्म म्हणजे फर्स्ट टर्मचाच सिलेबस येणार, त्या टर्म मधलंच मागचंच पुढं जाणार नाही. ओके, सो लक्षात घ्यायचंय टर्मिनेटिंग म्हणजे टर्म पडली त्याच्या पुढे जाणार नाही, तो थांबला तिथं. ओके, आता येतोय आपण नॉन टर्मिनेटिंग. आता नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हटलंय. आता नॉन टर्मिनेटिंगचा अर्थ काय असतो ते सांगतो तुम्हाला. 10/3 आपण सपोज करतोय. ओके, सो डिवाइड करायला लागतं आपण. 3 1 3, 3 3 9. ओके, 1 उरला, पुन्हा पॉईंट दिला. 3 1 3, 1 उरला ना, 1 वरती 0 दिला. पुन्हा 3 3 9. पुन्हा तुम्हाला काय करावं लागेल पहा बरं. पुन्हा 1 उरतोय, पुन्हा 10 घ्यायचा, पुन्हा 3 3 9. हे असं चालू राहणार आहे कधीपर्यंत पण.
ओके, तुम्हाला जर वेळ असेल तर हे तुम्ही गेम म्हणून खेळू शकता किती वेळापर्यंत देत आहे, ठीक आहे. सो असे काही नंबर्स असतात की ज्याचं उत्तर काय होतं, असं रिकर होत चालतं, रिकर. मग रिकर होताना का ते असं फिक्स एकच नंबर घेऊन रिकर होता का, हे महत्वाचं आहे. म्हणजे याला तुम्ही इंडिकेट करायचं असेल तर कसं करू शकता पहा, 3.3 डॉट वरती डॉट द्यायचा आहे, ठीक आहे. आता काही नंबर्स असे पण असतात की त्याचं रिकरिंग अशा पद्धतीने होतं, 2.535353 अशा पद्धतीने कधी कधी रिकर होतात. म्हणजे या ठिकाणी काय झालं कळलं का, 5353 रिपीट होते. म्हणजे अशा कंडिशनमध्ये ते कसं लिहाल तुम्ही मग, 2.53 आणि त्याच्या डोक्यावर अशी एक रेष काढा, ज्याला आपण बार म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर मग हे फिक्स 2च होतं का, नाही, कितीचा पण ग्रुप असू शकतो. म्हणजे 2. असंही असू शकतं, 421 421 421 अशा पद्धतीनं ग्रुपिंग होऊ शकतं. मग त्यावेळेस काय लिहायचं तुम्हाला, तर 2 पॉईंट हे ॲज इट इज आणि 4 to 1 रिपीट होतं म्हणून 4 to 1च्या डोक्यावर 7चा ग्रुप असो, 8चा ग्रुप असो, 10चा ग्रुप असो, त्याच्या डोक्यावर तुम्हाला ते त्या रिकरिंग बार किंवा बार आपण ज्याला म्हणतो तो द्यावा लागेल, म्हणजे ते इंडिकेट करावं लागेल. हे झालं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. आता एक लक्षात घ्या, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग इथं काय झालं, एक विशिष्ट ग्रुप रिकर होतोय, विशिष्ट ग्रुप काय होतोय, रिपीट होतोय. 1चा असो, 2चा असो, 3चा असो, 10चा असो, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण रिकर होणारा ग्रुप फिक्स आहे. पण कधी कधी काय होतं माहितीये का, कधी कधी प्रॉब्लेम काय होतो, 4.312 431 देन अजून समजा 5 8 9 0 8 2 अशा पद्धतीने वेगवेगळे नंबर्स येत राहतात. म्हणजे हे जसं आपण म्हणतो ना, इथं काहीतरी रिपीट होत आहे, ग्रुप वेगळा, इथं ग्रुप येतच नाही, काही ना काही नंबर्स येत राहतात पुढं, कुठं थांबतच नाही, ते थांबत पण नाही आणि ग्रुप पण होत नाही. म्हणजे बघा, ते थांबलं असतं तर आपण त्याला टर्मिनेटिंग मध्ये टाकलं असतं, थांबला असता तर त्याला म्हटलं असतं चल रे भाऊ तिकडं नाही, इकडचा आहे, तो टर्मिनेटिंग मध्ये बस. पण तो टर्मिनेटिंग मध्ये बसत नाही का, थांबत नाही. बरं, हे काय म्हणतात की आमच्याकडे यायचं तर ग्रुप करून ये. हा म्हणतो माझ्याकडे यायचं असेल तर माझ्याकडे 1चा ग्रुप येतोच का, तो म्हणतो नाही माझ्याकडे ग्रुपच नाही. हा म्हणतो नाही, मग अरे मग आमच्याकडे येऊ नको, मग तो आमच्यातला पण नाही. मग ह्याला काय करायचं, याला काय वेगळं टाकायचं का, ह्याचं काय करायचं. ओके, तर हा जो आहे ते लक्षात घ्यायचा आहे की हा आहे तुमचा नॉन टर्मिनेटिंग बट नॉन रिकरिंग. हा काय आहे, नॉन टर्मिनेटिंग बट नॉन रिकरिंग, नॉन रिपीटिंग. हा रिपीट होतोय का, नाही. आणि मग हे जे प्रकारचे नंबर्स असतात ना असले, ते बघायचे आपल्याला इररॅशनल नंबर्स म्हणून. काय बघायचं आपल्याला त्याला, इररॅशनल नंबर्स. म्हणजे इररॅशनल नंबर्स कसे ओळखायचे लक्षात आलं, ज्या वेळेस ते नॉन टर्मिनेटिंग पण असतात पण नॉन रिपीटिंग असतात किंवा नॉन रिकरिंग असतात, त्यावेळेस ते इररॅशनल मध्ये जातात, ठीक आहे. म्हणजे तो याच्यात पण बसत नाही, याच्यात पण बसत नाही, त्यानं स्वतःचा प्रांत तयार केला, दॅट इज कॉल्ड इररॅशनल नंबर्स, ठीक आहे, जे आपल्याला पाहायचंय पुढं. ओके, सो टर्मिनेटिंग म्हणजे काय, थांबतंय. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे नॉन स्टॉप असतं, नॉन टर्मिनेटिंग म्हणजे नॉन स्टॉप. फक्त आता रिकरिंग आहे का नॉन रिकरिंग आहे हे बघणं गरजेचं आहे. रिकरिंग असेल तर ते याच्यात येऊन बसेल, म्हणजे रॅशनल मध्ये चालू. पण जर रिकर होत नसेल तर तो चालला पुन्हा इररॅशनल मध्ये. म्हणजे फक्त या प्रकारावरून आपण त्याला वेगळा टाकत असतो, रॅशनल आणि इररॅशनल. क्लिअर, ओके, लक्षात येते का पहा, रिकरिंग कशाला म्हणायचं आहे किंवा रिकरिंगची प्रोसेस नेमकी काय असते. ओके, सो इफ यू वॉन्ट प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, so we learned about what रॅशनल नंबर्स, देन टाइप्स ऑफ नंबर्स, त्याच्यामध्ये रिअल नंबर्स पर्यंत आपण आलो, ते त्या गोष्टी पाहिल्या, हेही पाहिले. हे थोडंसं लक्षात घ्या, नॉन रिकरिंग आणि रिकरिंग नेमकी काय भानगड आहे किंवा ते वेगळे कसे आहेत, ठीक आहे. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आवडला तर नक्की लाईक करा, हे मात्र मी पुन्हा एकदा रिपीट करून सांगते. ओके, थँक्यू.